प्रथमतः आपण पाहतोय केसीसी नेरळ संघाने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केलं या ठिकाणी अश्विन इलेव्हन नेवाली संघाला. तर या मॅचचा हिरो जे आपण पहिली मॅच पाहिली गेली अद्विक इलेव्हन सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाचा चॅम्पियन बॉय टॅटू मॅन ज्याला म्हटलं जात आहे ऋषी ठरला या मॅचचा हिरो. त्याच्या बॅटमधून जे 3 षटकार पाहिले गेले. कॅमेरामॅन हे क्षणचित्र आपल्याला टिपायचे. सचिन विरकुडे आणि साहिल. कॅमेरामॅन ओ कॅमेरामॅन. तर हे क्षणचित्र या ठिकाणी आपण पाहतोय. तो सर्व हॅलो 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 हॅलो. ठीक आहे चल. हात लावला ना तू. ओके धन्यवाद. नाही काही जण हात लावतच नाही आणि सांगतात बघ चेक कर आणि आपण अचानक बोलतो हा ठीक आहे. तो मनातल्या मनात बोलतो मी काहीच केलं नाही त्यामुळं हा धन्यवाद. तर स्ट्राईकला सागर आणि नॉन स्ट्राईकला तो फलंदाज योगेश. एक रात्रीला जॉब करतो एक दिवसा जॉब करत असतो. एक नाईट करून आलाय आता एक जाणार. तर पहिल्या षटक पहिला गोलंदाजी मार्क वरती सुफियान. चांगले खेळाडू होतं केसीसी नेरळ संघ. दूरवरचा प्रवास आपण पाहिला गेला. पहिला सिद्धिविनायक अद्विक इलेव्हन नेरळपाडा संघ विजयी प्राप्त झाला. पहिला सामना आज त्यांनी जिंकलाय. त्यानंतर पाहिलं गेलं आपण सिद्धिविनायक नेरळपाडा संघ अंथटच्या मैदानावरती ही वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथट क्वालिफाय झालाय. फायनलमध्ये पोहोचलाय. चांगली सुरुवात आपण पाहिलं थोडी धीमी सुरुवात झाली होती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची. गाडी लाईनवरती येताना पहिला चेंडू दूरवरचा चेंडू वाईट चेंडू सुरुवात झाली आपण पाहतोय. एक भोंद्या चेंडूने फोकटची धावसंख्यावरती चढली गेली. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. अकाउंट ओपन झालाय. ऋषी आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेत. फुलटॉस चेंडू बॅट चिकारा जरूर घेतले गेले. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या दरम्यान अक्षय खारीक यांचंही या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. मनापासून हार्दिक स्वागत अक्षय खारीक. पुन्हा एकदा चांगला चेंडू खालवा टप्प्याचा चेंडू होता. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब टाकला गेला तिथं वाईट चिक धाव आली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. घरच्या मैदानावरती खेळतोय अश्विन इलेव्हन नेवाली संघ. पाहूया घर में तो शेर सब रहते हैं. आज बघूया परीक्षा असेल. इथे पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू एक्स्ट्रा धाव.
म्हणजे बॅटच्या साहाय्याने धावा आल्याने ते एक्स्ट्रा धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झाला. 2 चेंडू 2 धावा आपण पाहतोय. 2 चेंडू सागर खेळलाय. बॅटच्या साहाय्याने धावा जो आली नाहीये. ओरपी चेंडू हवेमध्ये दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 3-3 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू ग्राउंड होतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा आपण पाहिल्या गेल्या या ठिकाणी पूर्ण केल्या. 3-3 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. हा चेंडू पाहिला गेल्यानंतर आत्ताच जो वुमन वर्ल्ड कप झाला आणि हरमीत कौरने जो झेल पकडला होता याच पद्धतीचा होता. त्या चेंडू परत पोचली होती. रवींद्र जडेजाने T20 वर्ल्ड कपमध्ये झेल पकडला होता. आपण पाहिला गेला तर अझरुद्दीनने असा झेल पकडलाय. कपिल देवने पकडलाय. झेल पकडणं गरजेचं असतात. इथे पुन्हा एकदा ऑफ साईड स्ट्रॉंग आहे सागरची. त्याच गॅपमधून ढकलतो चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन झाला पार. 4 धावेसाठी आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे अग्रेसर झालेत. पाहुणे या ठिकाणी आलेत. संतोषजी गायकवाड आमचे गायकवाड बंधू आहेत. मनापासून धन्यवाद. आपण आलात. तुम्हालाही मानाचा सप्रेम जय भीम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल लेनचा भरपूर समाचार. चेंडू होतोय सीमारेखा पार. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने आलेला हा बेहतरीन षटकार. वाव, जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंट क्लिअरिटी आणि क्वालिटी द बेस्ट करता टेनिस क्रिकेट. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. रिप्ले पाहिला गेला. फुल लेनचा चेंडू होता. थोडासा ओर होता. चेंडू फेकला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन पार. 7 धाव्यांसाठी षटकार आला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 14. काय मोठा आकडा आहे दादा. संतोष गायकवाड साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म 14 तारखेला झाला, 14 एप्रिलला. आणि त्याच महामानवाचं आज महापरिवहन दिन आहे. चौदा धावा आपण पाहिल्या स्कोर कार्ड वरती. चौकार षटकार दुहेरी. 2 एक्स्ट्रा वाईटच्या धावा आपण पाहिल्या. सुफ्यांचा पुढचा चेंडू सागर साडे. चांगला चेंडू आपण पाहिलं गेलं. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहिली गेली. अरबाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचाच्या उजव्या साईडने लेफ्ट हँड उर्दू विकेट करण्याचा प्रयत्न. दोघे बंधू आपण पाहतो बॅटिंगला आहेत. एकीकडे योगेश, दुसरीकडे सागर. आता योगेश सर गेले 2 महिने तर माझ्या बरोबर आहेत. फक्त रात्री झोपायला घरी असतात. प्रॅक्टिस कधी केली असेल यांनी? चांगला फटका आपण पाहतो. समोर उडवला चेंडूला. एक सिंगल या ठिकाणी पाहिली जाते. आणि आज खास करून बघितलं गेलं तर योगेश सरांचे शूज पाहायचे. नितीन दादा नवीन शूज आहेत आज.
जादू काहीतरी पाहिजे ना त्या शूज मध्ये. पाहूया जादू आहे का. इथे चांगला चेंडू आपण पाहतो लॉंगा फ्रीजर मध्ये आपण पाहिला गेला. इथे जरा वाईट दिश होता थ्रो. एक धाव पूर्ण फंबलिंग पाहिले गेली आहे. दुसरी धाव पूर्ण होते आणि इथे तिसरी धाव. 3 धावा. थोडस खराब क्षेत्र. बॅकअप नाही. कव्हर नाहीये. शेहबाज जरा नाराज असेल आपल्या क्षेत्ररक्षकांवरती. वाईट चेंडू. खटोप्याचा चेंडू होता आपण पाहिलं गेलं. सिंगल आली. पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग पाहिलं गेलं. चेंडू सापडत नाही. आता आज केसीसी नेरल संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना शेबसला विचार पडला असेल काय घडतंय मैदानावरती. कशा प्रकारे चेंडू आपण पाहतो. सुफियान पण नाराज झालाय. खऱ्या टप्प्याचा चेंडू आपण पाहिला गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न इथे योगेश दुसरी धाव पूर्ण करणार का. धावचीत झाला योगेश. झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेलाय. नेवली संघाला पहिला झटका असेल योगेशच्या स्वरूपात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. तो गोलंदाजी मार्गवरती असेल राहुल. वैयक्तिक पहिले सांगित तिसरे षटक आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 11च्या सरासरीने 22 धावा. पहिल्या षटकात 14 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहिलं गेल्या 8 धावा आल्या. अर्वाचं कमबॅक करणारं षटक आपण पाहिलं गेलं. योगेशचं आपण पाहिलं विकेट धावाच्या स्वरूपात त्या ठिकाणी होताना पाहिला. नवीन फलंदाज आकाश असेल नॉन स्ट्राईकला. चांगला चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतो. डॉट चेंडू या ठिकाणी. खुनोरदा खालवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या रगडमध्ये येत नाहीये. पट्ट्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने चेंडू येत नाहीयेत. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होईल. 23 या आकड्यावरती. अजूनही या इनिंगचे 10 चेंडू आहेत. घरच्या मैदानावरती खेळत असताना अपेक्षा होती. नितीन दादाने आज घरी चर्चा केली होती किमान 50+ धावा आपण पहिल्या 3 षटकामध्ये करूया. पण ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही आतापर्यंत अश्विन 11 संघाला. वाईट चेंडू. दूरवर होता चेंडू. पंतांनी सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव्याने स्कोर कार्डाचा कव्हर झालाय. 24 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. इथून ऋषी 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडूवरती किमान 4 मोठे फटके आपण जर पकडले गेले तर ती धावसंख्या ती कव्हरअप होईल. ती बॅकअप पाहिजे आपल्या गोलंदाजांना. तो बॅकअप या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार होईल. जसं तुम्ही ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती.
रिव्हर्ससाठी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठीमागे गडबड घोटाळा पाहिला गेला आणि त्या घोटाळ्याचा फायदा खऱ्या अर्थाने फलंदाजाने घेतला. बाईकची एक धाव सिंगल या ठिकाणी पाहिली गेली. 3 चेंडू झाले. अजूनही या षटकातले 3 चेंडू खेळ शिल्लक. 25 याच पद्धतीने खेळले तर 40+ धावा होऊ शकतात. पण त्या पद्धतीने आपण पाहतोय जरा अतिरिक्त धावा जर आल्या तर त्या प्रोजेक्ट स्कोर वाढवू शकतो. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सागर सलामीला गेला पण अजून परत त्या बॅटमधून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 2 चौकार एक चौकार षटकार जरूर पाहिला होता. त्यानंतर त्याला शांत ठेवलंय. ते धावा पाहिजे ते धावा बनवता येत नाहीयेत. नेवालीची जेवढी पाठीराखेत घर बसल्या मॅच पाहतात. इथे फुल्लेंचा चेंडू पार. आजकाल चेंडू हवेमध्ये आहे. दूरवर वळला चेंडू. हवेच्या जोरावरती चेंडू होतो पार. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. एकतीस धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. इथे पुन्हा एकदा दूरवर चेंडू आपण पाहायला गेला. जेव्हा आपण ऑफ स्टंप मिडल स्टंप खेळताना त्या टाइमला बॅटच्या रगडमध्ये जाता तिथे आपण पाहतोय बॉल सोडला म्हणून तो वाईट नसतो किंवा बॉल बॅटला लागला म्हणून वाईट नसतो. आपण ज्या रेंजमध्ये खेळता त्या रेंजमध्ये तो डिसिजन दिला जातो. इथे षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. जो प्रोजेक्टेड स्कोर आहे त्या स्कोर प्रमाणे चालला तर 42+ धावा होऊ शकतात. आकारासाठी प्राइज या ठिकाणी आलाय. जर त्यांनी या षटकामध्ये 25+ धावा बनवल्या तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नितीन दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 25+ धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहायला गेला. समोर खडे केल्याचा प्रयत्न. मोमेंट नव्हती. कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती. स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं. इथे फुलटा चेंडू आहे. थोडं टायमिंग जुळलं नाही. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होता. तिसरी धाव यांचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो आणि तिसरी धाव यांच्या प्रयत्नात माघारी परतावं लागला कसला. 2 धावा आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम षटक आहे. आशिष जाधव क्रिकेटच्या दुनियामध्ये पॅकर नावाने प्रसिद्ध असलेला आशिष जाधव मैदानात रवाना झालाय. आपण पाहिलं गेलं नेवाली संघ या ठिकाणी खेळतोय आणि गावामध्ये प्रत्येकाच्या घरी ती टीव्ही ऑन आहे. कुणाची बहीण, कुणाची आई, कुणाची मिसेस, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाचा मामा, कुणाचा काका ही मॅचचा आनंद लुटतो घरी. आणि प्रत्येकाला इच्छा आहे का नेवाली संघात जिंकावा. आणि नेवाली संघाने वाईट चेंडू हा एक्स्ट्रा धावा या ठिकाणी पाहतो आपण. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ते प्रोजेक्टेड स्कोर होता त्याच्यापेक्षाही आपण पाहतोय तो क्लॅप होता तो खाली आला. इथे 2 चेंडू शिल्लक आहेत. सागर सलामीला गेलाय. सर्वाधिक चेंडूही तो खेळलाय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू सलामीला गेलेला. मला वाटतं नाईटची झोप पूर्ण झाली नसेल कारण त्या बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही. सूत्र जुळत नाही. समीकरण जुळत नाहीये. बिघाड झाला बिघाड.
चांगली गोलंदाजी शेवाज अफलातून गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पाहतोय. टप्प्यावरती गोलंदाजी पाहिली गेली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज आशिष बाद होतोय. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावांची गरज आहे. 37 टू विन. तर सागरचा विचार केला तर सागरच्या बॅटमधून आपण म्हणतो 24 धावा खेळला आहे सागर, आणि त्यासाठी 16 चेंडू खेळला आहे. 36 झाल्या, 37 धावांची गरज आहे. म्हणजे किमान 3 षटकं एकटा आपण पाहिला गेला सागर खेळला. आता 37 धावांची गरज आहे. सर मॅच बॉल आहेत का तिकडे 2? तो जुना छत्तीस धावा झालेत, 37 धावांची गरज आहे.
तर खरं आता जनार्दन जाधव साहेब यांच्या माध्यमातून सावल्याच्या मैदानावरती KTC लावण्यासाठी सुंदर गीत बनवलं गेलं. मनापासून धन्यवाद. फुल लेन चेंडू आपण पाहायला गेला इथे. पहिला चेंडू आपण पाहायला गेला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न थोडासा डाऊन होतो असं पंतांनी सांगितलं. एक सिंगल आपण पाहिले गेले. पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू. बॅटिंग पहिले गेले योग्य सागरने. आता गोलंदाजीला अजून पाहतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लान्स केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाऊन पोहोचला. दन 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 करत सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आला हा बेहतरीन चौकार. धावांचा पाठलाग करायचे तर प्रत्येक चेंडूवरती आकार माजावा लागेल. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईन पाठीमागे पाठवावे लागेल. चौकार या ठिकाणी पाहिला गेला आपण. आउटफील्डचा विचार केला थोडंसं त्या ठिकाणी खराब आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकाला सूचना असेल थोडंसं जपून आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू आहे. नो मॅन झोन मध्ये 20 चेंडू आपण पाहतोय. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. शेहबाज जशी स्ट्राईक भेटली लगातार 2 चौकार तशी गोलंदाजी मार्कवरती गेला आणि गोलंदाजी चांगली केली त्यांनी. आपल्या संघासाठी किफायतशीर गोलंदाजी केली. चांगली कामगिरी. स्लॉगवर होती आला आणि फक्त 4 धावा त्या ठिकाणी खर्च दिल्या. इथे स्टपलून केल्याचा प्रयत्न. तर विचारलं पंचांकडे कॉल केला. विचारलं बॅट लागले का तर पंतांनी सांगितलं स्क्वेअर लेग. पंतांचा इशारा आला का बॅट आणि बॉलचा टायमिंग दुरला नाही. इथे LBW लेग बिफोर. बॅट आणि चेंडूचा टायमिंग दुरला नाहीये. पॅडवरती चेंडू आदला स्टंपच्या मधोमध सापडला आणि पंतांनी सांगितलं फलंदाज या ठिकाणी OUT आउट. इथे आपण पाहायला गेला आरामात झेल पकडला गेला. समोर होता शतरक्षी युवराजना. नितीन दादा या ठिकाणी सज्ज होतात. त्यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली. बॅक टू बॅक विकेट. सलगचे 2 विकेट. 16 चेंडू 24 धावांची खेळी साकारली होती पहिल्या इनिंगला सागरने आणि इथे गोलंदाजी मार्क वरती आला. पहिले 3 चेंडू घातक होते. 9 धावा पाहिल्या गेल्या आणि त्यानंतर चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. सिकंदर. एक सिकंदर होता त्याने पूर्ण दुनियावरती राज केलं होतं आणि हा सिकंदर बघूया मैदानावरती कशा प्रकारे पॅडल गेला. चेंडूला पहिला चेंडू आणि गोलंदाजीवरती राज चढवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 37 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकात 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेवाली विपक्ष KCC नेरल ही मॅच मैदानावरती पाहतो. आमची चिमुकली या ठिकाणी मॅचचा आनंद घेते. रुपेश गायकवाड यांची सुपूत कन्या. रुपेश गायकवाड जॉबवरती आहेत. कन्या मॅच बघते म्हणजे कोण ना कोण आहेच. कोणी बोलायला नको का आमच्या घरातला कोण नाही ते.
ध्रुवा रुपेश गायकवाड. बघा मॅचचा आनंद या ठिकाणी घेते. वडील तिकडे लाईव्ह मॅच पाहत असतील आणि रुपेश आता आपण लाईव्हच्या माध्यमातून असाल जरूर आपली कन्या या ठिकाणी मॅचचा आनंद घेते. आकाश गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जरूर प्राप्त झाले होते 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती, पण शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार खूप घातक ठरला. सिकंदर त्यांनी जो लगावलेला चौकार होता दूरवर चेंडू आपण पाहतो लाईनच्या बाहेर होता चेंडू, नो चेंडू. यानंतर एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू. इनसाइडेड बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. आउटफील्ड फास्ट थर्डमॅन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे चौकार. चौकारच्या साहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 आकड्यावरती. ऋषी शिनारे आमच्या सोबत आहेत. अक्षय म्हात्रे सर जे कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सक्रिय सभासद आहेत, ते मेन पंचाच्या भूमिकेत आणि आमचा आवडता खेळाडू ज्याला नेहमीच हार्दिक पांड्या म्हणून मी संबोधलं जातं आहे नेरलपाडा संघाकडून निलेश दादा ते स्क्वेअरले पंचाच्या भूमिकेत. दोन्ही पंचांचे आमच्या स्कोररचे मनापासून धन्यवाद. तयार होतो पुन्हा एकदा आकाश. इथे रिवासाठी करता प्रयत्न होता. बोलते हिंदी मध्ये कहावत है सीधी उंगली से घी निकलती है तो टेढ़ी क्यों करने की. इथे उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चांगला फटका पाहतो आपण. सिंगल या ठिकाणी पाहिली गेली. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती अजूनही 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. सुरेख फटका टॅप केला चेंडू होता सिकंदरच्या पाठमधून रॅपिड फटका पाहायला गेला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे जवळ. चौकार 4 धावा आहेत. चौकार ओके. चार धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 24. 13 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू सिकंदर. चांगला चेंडू आपण पाहतोय. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 झाले 13 पाहिजेत. आकाश पुन्हा एकदा तयार. इथे शॉर्ट चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडू परत पोहोचला. बघा
कौतुक करावं लागलं क्षेत्ररक्षकाचं. फाईन रिझन मध्ये होता तो, जाऊन पोहोचला स्क्वेअर रिझनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत जाऊन त्यांनी चेंडू उचलला. 2 धावा आपण पाहायला गेले. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या 26. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. अरबाज कधी कधी काय करायचं माहिती का, पाणी पाहिजे असेल तर द्यायचं. तुला अशा मैदानाची कहाणी सांगेल तुला का, आम्ही त्या मैदानावरती पाहिलं गेलेत, बिना बोलताना पाणी घेऊन गेलेले आहेत. 5 चेंडू 3 धावा झालेले नाहीत, 6 चेंडू 1 धाव झालेले नाहीत. बाकरीवरच्या मैदानाची तो खूप मोठी कहाणी आहे चांगल्या संघाची. विदाऊट कॉलिंग मैदानात जाऊन पाणी पाजलं, कानात काय सांगितलं काय माहिती नाही, तर बॅट्समनची बॅटच उचलली नाही. म्हणून कधी कधी पाणी आहे ना, मागितलं तर घेऊन जायचं त्यांना, नुसतं काही नसताना त्यांना कानात जाऊन सांगणं. आत्ताचीच गोष्ट एका स्पर्धेमध्ये होतो मुरबाडला, मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पहा, 10 क्रिकच्या माध्यमातून. 6 बॉल 3 पाहिजे होते आणि ना अंपरचा कॉल ना काहीच नाही आहे. हा अचानक बॅट्समनला जाऊन सांगायला गेला बॅट घेऊन. त्याला विचारलं काय केलं, तर बॅट बदलायला आलतो. बॅट काही मागितलीच नव्हती. ॲक्च्युअली तिथं पॅनल्टी होती, पण आयोजकांनी पॅनल्टी त्याला नाही दिली, कारण मॅच तिथे क्लिअर झाली असती. पण ते 6 बॉल 3 झालेच नाहीत. त्यामुळे खूप महत्त्वाचं असतं. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता आपण दूरवरून आलो आहे, तर नाश्ता पाणी इथं व्हायला पाहिजे, तर या पद्धतीने खेळायला पाहिजे आपण. तर 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे तो फलंदाज सुफियान, नॉन स्ट्राईकला आहे तो सिकंदर. फिरकीचा जादूगार योगेश सर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहेत. आत्ता परत अनेक गोलंदाजचं वर्णन करणारे, अनेक फलंदाजाच्या बद्दल त्याची टेक्निक सांगणारे एक चांगले विश्लेषक समालोचक आहेत योगेश सर, आणि आज तेच गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता, तिथून टर्न घेताना पाहिला गेला. वाईट चेंडू पाहिला गेला तो. इथे फुल लेन चेंडू, फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पोचवलाय 6 धावेसाठी. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 11 पाहिजे होते, 7 आले, आता राहिले ते 4. पहिला चेंडू वाईट होता, 11ची गरज होती, उरले 10. आता षटकार आला म्हणजे उरले 4. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. समोर चेंडू आहे, सिंगल आले, सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतो थोडसा पुढे सरकला. आता विजयाचा समीक आलाय. इथून कोणतीही पण चापलूसी नको, कोणती चपलाही नको, फक्त क्रिकेट आहे का क्रिकेट. जर पाहिलं गेलं धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करता येईल. पण योगेश सर या ठिकाणी करामत करतील का, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहेच. ओहो, इथे सिकंदर क्या करे सिकंदर के हौसले बुलंद थे, आणि या सिकंदरचे पण हौसले बुलंद आहेत. अफलातून कामगिरी करतोय, का बॅटिंग करतोय सिकंदर. कधी 7व्या कधी 8व्या क्रमांकावरती त्याला पाठवतात, पण आज लवकर प्रमोट केलाय. उर्फी चेंडू, डॉट चेंडू पाहिला गेला. स्कोर कार्ड 35. 2 धावा पाहिजेत, 2 धावेची गरज आहे. दोन धावेंची गरज. उर्फी चेंडू, समोर शतरक्षक आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, यश प्राप्त केलंय, ब्रेक थ्रू मिळून दिला पुन्हा एकदा. योगेश ढोले सर या ठिकाणी पाहतो सुफियान बाद झालाय, आणि सुफियानची जागा गेला. जो प्रॅक्टिसला कधी आउटच होत नाही तो राहील, कारण जेव्हाही KCC नेरल संघ खेळत असतोय प्रॅक्टिसला आउट होत नसतोय. पण या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. आता चेंडू शिल्लक येत आपण पाहतोय 7. 2 धावांची गरज आहे. सुफियान माघारी आला. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. बघा तो मागचा चौकार वाचला असता
इथे धावसंख्या वाचली असती. तो जर षटकार थांबला असता तिथे धावसंख्या वाचली असती. पण आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता घरच्या मैदानावरती अशी करामत करावा लागेल. लिंबू जसा लिंबू जादू करतो ना, हा 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. ऋषी खूप महत्वाची मॅच पाहिली जाईल. या मॅच मध्ये जर जिंकायचं आहे चांगली कामगिरी करावी लागेल. तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. ॲक्च्युली अशा वेळीच नितीनदादा गोलंदाजी करतो, पण तेजसला या ठिकाणी संधी दिले. 6 चेंडू 2 धावा. समोर आहे सिकंदर. व्यूहरचना करण्यात आले. 6 चेंडू 2 धावा. मजा आणि एन्जॉय या ठिकाणी आपण पाहतोय. कशा प्रकारे आता पुढची मॅच कव्हर होईल या पद्धतीने ऋषीचा विचार आहे. पण इथे दूरवर सेकंड लाईनलाही पार करून आला चेंडू. वाईट चेंडू. स्कोर लेवल झाला या ठिकाणी. ऋषी यामधला कोणता संघ तुझ्या सोबत खेळेल आता सांगणारा हा षटक आहे. पहिल्या मॅचमध्ये ऋषीने चांगली मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त केला. अफलातून ऋषीने कामगिरी केली. आमच्यासोबत स्कोररची भूमिका चांगली करतात. इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू असेल. येणारे 5 चेंडूने 1 धावेची गरज. केटीसी इव्हेंट आमच्या सोबत आहे. त्यांचं गाव आहे वाकस. वाकसचा असा गोलंदाज आहे. त्यांनी पण करामत केले. अशा धावा वाचवण्यामध्ये वाकसकर एकदम मजबूत गोलंदाज आहेत. आणि त्याच्यामध्ये किरण शेळकेने त्याची कामगिरी पाहूया. हा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे शॉर्ट चेंडू. बिरकावला चेंडूला फाईन डिझेल मध्ये धन करत चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे केसीसी नेरल संघ या ठिकाणी प्राप्त झाला. आता नेरल मधले 2 संघ एकमेकासमोर भिडतील. एक केसीसी नेरल जो नवीन संघ आहे, गेल्या 2 वर्षामध्ये उभारणी घेतले. आणि दुसरीकडे अनुभवाने भरलेला खचाखच असा हा अद्विक 11 सिद्धिविनायक नेरलपाडा संघ. या 2 संघादरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे असेल जरूर पाहूया. मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आज सिद्धिविनायक नेरलपाडा संघाने जबरदस्त जर्सीज पाहतो आम्ही. अद्विक 11 अर्थात अतुलजी